अरे बापरे, संगमनेर पुन्हा हादरलं। उच्चभ्रू सोसायटीत अवैध बनावट दारूचा कारखाना, हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्याच्या भावाचा हात। तर संगमनेरमध्ये बनावट दारू प्रकरण पेटलं। सुरभी बार कायमचा बंद करा, अमर कतारेंचा अधिकाऱ्यांना थेट इशारा। हिंदुत्ववादी संघटनेच्या नावाखाली काळा धंदा, संगमनेरमध्ये मोठी कारवाई। बघा सविस्तर न्यूज NMP वर। प्रेक्षकांनो, संगमनेर शहरात एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे। शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असलेल्या अवैध बनावट दारूच्या कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे एका हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे भाऊ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हिंदुत्वाच्या आणि संघटनेच्या पदाचा आडोसा घेऊन शहरात हा काळा धंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप आता केला जात आहे। सदर सुरभी बार आणि संबंधित दुकानावर यापूर्वी ही कारवाई झालेली असताना पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे दारूबंदी कृती समिती प्रचंड आक्रमक झाली आहे। दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमरभाऊ कतारी यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून अशा भोंदू आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांना जनतेने अजिबात थारा देऊ नये असे थेट आवाहन केले आहे। तसेच सुरभी बार कायमस्वरूपी बंद करावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना थेट जाब विचारणार असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत तीव्र पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही अमर कतारी यांनी दिला आहे। आता या बनावट दारू प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात आणि प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून। तर काल संगमनेरमध्ये शुल्क विभागाची धाड पडली। संगमनेर मधल्या बहुचर्चित अशा दारूच्या दुकानाचं नाव पुढे आलेलं आहे। त्यामध्ये दुसरी बाब म्हणजे आपण कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष आहे दारूबंदीचे, काय मत व्यक्त करणार? परवा 8 तारखेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संगमनेरमध्ये जांताराजा मैदान या ठिकाणी एका घरावर धाड टाकली आणि त्यामध्ये जवळजवळ 4 लाख त्या धाड टाकल्यानंतर 2 व्यक्तींना पकडले आणि त्या 4,38,000 रुपये असं काहीतरी दारू, बनावट दारू वगैरे जप्त केली। त्यानंतर त्याचे धागेदोरे जुळवायचं काम पोलिसांनी केलं। जे 2 आरोपी होते त्या 2 आरोपींना माहिती विचारली पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं, तर त्यांनी संगमनेर येथील आपलं नेहरू चौक जे आहे त्या ठिकाणी सुरभी बियर बार म्हणून एक दारूचं दुकान आहे, त्या ठिकाणी ही दारू विक्री करतानाच सांगितलं। पोलिसांनी पुढे जाऊन त्यांना समक्ष घेऊन जाऊन त्या ठिकाणी देखील कारवाई केली। तर त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपयाचा काहीतरी सगळा एकूण माल व अवैध साठा जप्त केला बनावट स्वरूपाचा। म्हणजे जवळजवळ 5.5-6 लाख रुपयाचा काहीतरी असा एकूण बनावट दारू आणि सर्व साहित्य जप्त केलं। ही जी सुरभी बियर बारवाले जे आहेत ह्याच्यापूर्वी देखील कारवाई झालेली आहे। संगमनेरमध्ये लाखो रुपयाचा माल बनावट स्वरूपाचा ह्यांच्याकडून पूर्वी जप्त केलेला आहे। काल जे हे लोक काय करतात, एखादी जी राजकीय संघटना किंवा सत्ताधारी संघटना असते त्या संघटनेचा वापर करतात आणि आपले अवैध धंदे, अवैध व्यवसाय लपवण्याचा प्रयत्न करतात। तर माझी आपल्या माध्यमातून जे कोणी राजकीय नेते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना विनंती आहे की हे जे लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे यांना जनतेशी घेणं देणं नाही, यांना हिंदुत्वाशी घेणं देणं नाही, यांना कशाशीच घेणं देणं नसतं, यांना फक्त स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे 2 नंबर धंदे लपवायचे असतात, म्हणून ते सत्ताधारी पक्षात सहभागी होतात। जर यांना खरोखर राजकारण करायचं आहे तर मग यांनी हे सगळे अवैध धंदे सोडले पाहिजे आणि अवैध धंदे लपवण्यासाठी हे जे राजकीय पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांचा वापर करतात आणि लोकांच्या जीवाशी खेळतात। मला सांगा, अवैध दारू जी 4-5 लाख रुपयाची दारू पकडली, किती लोक मृत्युमुखी पडले असेल? संगमनेरमध्ये तुम्ही जर मागच्या वर्षाचा जर रेकॉर्ड काढलं आणि मागच्या हॉस्पिटलचे बिलं काढले तर हॉस्पिटलमध्ये शेकडोच्या संख्येने दारू पिल्यामुळे लिव्हर खराब झालेली, किडनी खराब झालेली किंवा आतलं जे पार्ट असतं शरीरातलं आतलं हे खराब झाल्यामुळे अनेक लोक दवाखान्यात ऍडमिट झाले, करोडो रुपये लोकांचे गेले। याला जबाबदार कोण? तर हे दारू, बनावट दारू विक्री करणारे आणि बनावट दारू विकणारे। या 2 दिवसामध्ये ज्या बातम्या झाल्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्या चर्चेमध्ये कुठंतरी एक नाव असं देखील पुढे येत आहे की जे कालडा परिवार आहे, या कालडा परिवारामध्ये त्यांच्या घरातलाच एक व्यक्ती हिंदुत्ववादी संघटनामध्ये मोठ्या पदावर काम करतोय, त्याचा आसरा घेऊन हे सगळं चालतं असं वाटतं का? हो, 100%। आता तसं बघायला गेलं तर कालडा परिवार जो शिवा कालडा आहे आणि कोण दुसरं एक नाव आहे त्याच्यामध्ये, पापडेजा, सौरभ पापडेजा,
आता हे काही माझे काही खाजगी दुश्मन नाही, यांच्याशी आपली दुश्मनी नाही, परंतु हे लोक ज्या पद्धतीनं चुकीचा व्यवसाय करताय, चुकीच्या पद्धतीनं दारू बनवतात, बनावट दारू बनवून लोकांच्या जीवाशी खेळताय. आता दारू विक्री करताना यांना हिंदुत्व आठवत नाही का? दारू पिणारे लोक हिंदू नाही का? मग ह्यांच्या दारूमुळे एखादा हिंदू मेला म्हणजे हिंदूला मारण्यासाठी हे लोक घातकच म्हणतील ना. माझे जे कालडा परिवारातील जे सदस्य हिंदुत्ववादी संघटनाचं काम करतात त्यांना विनंती, आपल्या माध्यमातून आपणच ह्या लोकांपासून लांब राहिलं पाहिजे ना. हे जे आपल्या परिवारातील लोक आहे, एका ठिकाणी आपण सर्वजण, तुम्ही, मी, आपण सर्वजण हिंदुत्वाचं काम करतो, हिंदुत्वादी संघटनेचं काम करतो, हिंदुत्व जपण्याचं काम करतो. आपलेच लोक आपल्याच हिंदूंना संपवण्यासाठी बनावट स्वरूपाची दारू विकतात, तयार करतात, विकतात नाही तयार करतात. पूर्वी तर दारू तयार करण्याचा गुन्हा यांच्यावर दाखल आहे आणि आता तर गोव्याची, इतर अनेक ठिकाणची बनावट दारू यांनी विकलेली आहे. तर कृपया करून माझी सर्वच हिंदुत्ववादी संघटनेचे जे 2 नंबर धंद्याशी निगडीत असतील कार्यकर्ते, यांनी आपले भाऊ असतील किंवा कोणी नातेवाईक असतील, अशा पद्धतीनं लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यवसायापासून लांब ठेवलं पाहिजे आणि ह्यांचे संबंध तोडले पाहिजे. आता आपण बऱ्याचशा वेळा बघतो हिंदुत्ववादी संघटना आपण कोणाला टार्गेट करत नाही, मात्र जे समोर येतंय त्या दृष्टीने हिंदुत्ववादी संघटना बऱ्याचशा वेळी अवैध धंद्याच्या विरोधात बोलताना दिसतात. मात्र मग आज जी घटना घडली संगमनेरमध्ये 2 दिवसापासून ज्या चर्चेला उधाण आलेलं आहे, त्यामध्ये हिंदू संघटनेचा पदाधिकारी, त्याच्या भावाला आज अटक झालेली आहे. 2 नंबरची दारू, डुप्लिकेट दारू म्हणून सुरभी बारचे मालक, त्यांचा तो भाऊ आहे. आणि मग अशा वेळी तुम्ही काय आवाहन करणार अशा हिंदुत्ववादी संघटनाला? कारण तुम्ही देखील हिंदुत्ववादी संघटनेचे मोठे पदाधिकारी आहात, संगमनेरमध्ये बऱ्याचशा वर्षापासून तुम्ही काम करत आलेला आहात. काय आवाहन करणार अशा लोकांना तुम्ही? प्रथमतः मी तुम्हाला माझी माहिती देतो. मी सध्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख आहे. राज्याची जी दारूबंदी कृती समिती आहे आमची, त्याचा मी जिल्हाध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे बजरंग दल असेल, RSS, ह्या विद्यार्थी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या घटनेचं काम करून सुरुवातीतून मोठा झालेला कार्यकर्ता आहे मी. माझी आपल्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे कोणी आपला वापर करून ह्या पद्धतीचे अवैध धंदे करत असतील त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. आणि हे जे लोक असतील, कारण की दारू पिणारा माणूस हा 90% आपलाच असतो. आपल्याच लोकांना, आपलेच लोक दारू पिऊन संपवण्याचा, दारू पाजून, अवैध दारू, डुप्लिकेट दारू पाजून संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी यांना पहिले लांब केलं पाहिजे. कारण की आमदार, खासदार, मंत्री, सत्ताधारी पक्षाचे लोक यांचा वापर अवैध दारू विक्री करण्यासाठी किंवा बनावट दारू विक्री होतोय का काय, असाच सवाल मला पडलेला आहे. म्हणून आपल्या मार्फत मी सगळ्यांनाच विनंती करतो, अवैध दारू असो किंवा बोगस गुटखे विक्री करणारे असो किंवा अवैध प्रकारचे जे 2 नंबर धंदे असतील, गांजा वगैरे असतील, ह्या लोकांना राजकीय आश्रय आपण देऊच नये. ह्यांना पहिल्यांदा बाहेरच ठेवावा. काय भूमिका असणार आपली कृती समितीची? आता दारूबंदी कृती समितीच्या वतीनं मी विनंती केलेली आहे. आजच एक प्रेस नोट देखील काढलेली आहे आणि दारूबंदी कृती समितीचे जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांची माझी 2 दिवसात भेट आहे. त्यांना जाऊन समक्ष विनंती करणार आहे की हे जे दारूचं दुकान आहे, ज्या ठिकाणी सुरभी जे आहे तेलीखुंटावरील, हे जे दारूचं दुकान हे कायमस्वरूपी सील केलं पाहिजे आणि त्याचं लायसन रद्द केलं पाहिजे. आणि जे कोणी ह्याच्या पुढं म्हणजे ह्यांचं दारूचं जे डुप्लिकेट दारू, बनावट दारू कुठं कुठं विक्री होत आहे ह्याची पूर्णपणे धागेदोरे तपासले पाहिजे आणि रीतसर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य तो मोठा जो गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे.